मित्रांनो, महिन्याच्या सुरुवातीला पगार येतो आणि महिना संपायच्या आधीच पैसा कुठे गेले हेच कळत नाही. असं तुमच्या बरोबर होतं का? कमाई आहे पण बचत नाही, पैसा येतो पण टिकत नाही. कधी वाटतं मी इतका मेहनत करूनही माझ्या हातात काहीच राहत नाही. मित्रांनो, पैसा न टिकणं ही केवळ कमाई असल्याची समस्या नाही, ती सवयीची समस्या आहे, ती विचारांची समस्या आहे आणि कधी कधी मानसिकतेची समस्या आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा 10 गोष्टी ज्या जर तुम्ही मनापासून अंमलात आणल्या तर तुमचा पैसा हळूहळू का होईना पण नक्कीच टिकायला लागेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा मुद्दा 90% लोक कधीच करत नाही आणि म्हणूनच त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा येतोय याचं समाधान मानू नका, पैसा जातोय कुठे ते पहा. मित्रांनो, आपण सगळे एक मोठी चूक करतो. आपण किती कमावतो यावर लक्ष देतो, पण पैसा कुठे खर्च होतो याकडे दुर्लक्ष करतो. दररोज छोटा खर्च, चहा, बाहेरचं खाणं, ऑनलाईन डिलिव्हरी, अनावश्यक शॉपिंग, हे सगळं लहान खर्च वाटतं, पण महिन्याच्या शेवटी हेच मोठं छिद्र बनतं. आजपासून एक साधी सवय लावा, खर्च लिहा मोबाईल मध्ये, डायरीत, कुठेही. पैसा का टिकत नाही याचं उत्तर पहिल्यांदा इथेच मिळतं. मित्रांनो, दुसरी महत्वाची गोष्ट, नंतर पाहू हा शब्द खर्चातून काढून टाका. आता घेऊ, पैसे नंतर बघू, एकदाच तर आहे, सवलत आहे, नाही घेतलं तर चुकून जाईल. मित्रांनो, हा विचारच पैसा न टिकण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. मित्रांनो, सवलत म्हणजे बचत नाही, गरज नसताना घेतलेली वस्तू म्हणजे नुकसान आहे. पैसा टिकवायचा असेल तर स्वतःला एक प्रश्न विचारा, हे खरंच आवश्यक आहे का, की फक्त इच्छा आहे? इच्छा थांबवता येते, गरज नाही. मित्रांनो, तिसरी महत्वाची गोष्ट, पगार येताच आधी स्वतःला पैसे द्या. मित्रांनो, हे ऐकायला विचित्र वाटेल, पण हे जगातलं सगळ्यात महत्वाचं आर्थिक तत्व आहे. सेव्ह फर्स्ट, स्पेंड लेटर. बहुतेक लोक काय करतात, सगळे खर्च करतात आणि जे उरतील ते वाचवतात आणि शेवटी काहीच उरत नाही. आजपासून ठरवा, पगार आला की किमान 10% बचत करा. तुमचं मन हळूहळू उरलेल्या पैशात जगायला शिकेल. चौथी महत्वाची गोष्ट, लोक काय म्हणतील यासाठी खर्च करू नका. मित्रांनो, पैसा न टिकण्यामागचं एक फार मोठं कारण आहे दाखवण्याची हौस. मोबाईल नवीन हवा, कार मोठी हवी, कपडे ब्रँडेड हवे का? लोक काय म्हणतील? पण लक्षात ठेवा, लोक तुमचं EMI भरत नाहीत, लोक तुमची आर्थिक चिंता उचलत नाहीत. श्रीमंती म्हणजे दिसणं नाही, ती टिकणं आहे. पाचवी महत्वाची गोष्ट, कर्जाला सवय बनू देऊ नका. आज बाय नाऊ पे लेटर, क्रेडिट कार्ड, EMI सगळं सोपं केलं आहे. पण मित्रांनो, सोपं म्हणजे सुरक्षित नसतं. कर्ज हे गरजेसाठी घ्या, हौसेसाठी नाही, कारण आजची हौस उद्याची चिंता बनते. पैसा टिकवायचा असेल तर कर्जावर जगणं हळूहळू बंद करा. सहावी महत्वाची गोष्ट, मी पैशात चांगला नाही, ही ओळ स्वतःला सांगणं बंद करा. अनेक लोक म्हणतात, मला पैसा हाताळता येत नाही. मित्रांनो, ही समस्या नाही, हा विश्वास आहे आणि चुकीचा विश्वास पैसा दूर ठेवतो. मित्रांनो, 9वी महत्वाची गोष्ट, बचत म्हणजे फक्त पैसे साठवणं नाही, गुंतवणूक शिका. पैसे फक्त बँकेत ठेवले तर ते झोपतात, पैसे कामाला लावले तर ते वाढतात. गुंतवणूक म्हणजे जुगार नाही, ती शिस्त आहे. थोडी SIP, थोडा दीर्घकालीन विचार. आज छोटा निर्णय उद्या मोठा आधार बनतो. 10वी महत्वाची गोष्ट, पैशाशी भावनिक नातं बदला. मित्रांनो, अनेक लोक पैसा भावनेतून खर्च करतात. दुःखात शॉपिंग, आनंदात खर्च, रागात अनावश्यक खरेदी. पैसा भावनेतून नाही, शांत डोक्याने हाताळायचा असतो. पैसा टिकवायचा असेल तर आधी स्वतःला समजून घ्या. तुम्ही पैशाचे मालक बना, पैसा तुमचा मालक नको. मित्रांनो, पैसा टिकणं म्हणजे फक्त श्रीमंत होणं नाही, ते म्हणजे सुरक्षित वाटणं, स्वतःवर विश्वास वाटणं आणि उद्याची भीती कमी होणं. आज जर तुम्ही या 10 गोष्टींपैकी फक्त 3 ते 4 गोष्टीही मनापासून अंमलात आणल्या तर पुढच्या काही महिन्यात तुम्हाला फरक जाणवेल. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कोणाला गरज असेल त्यांच्याशी शेअर करा आणि अशाच पैसा, आयुष्य, सवय आणि मानसिकता यावर व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, पैसा कमावणं सोपं आहे, पण पैसा टिकवणं हेच खरं शहाणपण आहे. धन्यवाद, पुन्हा भेटूया.
पुढच्या व्हिडिओमध्ये.